बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजपनं एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला। एकनाथ शिंदे यांच्या मागे सध्या राहू किंवा शनिदोष आहे का याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे। राहू, केतू आदी ग्रह त्यांना शांतपणे जगू देतील का अशी शंका या प्रकरणी येते असं ते म्हणाले। विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीच्या चर्चेसह विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला। वंचित बहुजन आघाडीनं मुंबईत काँग्रेसला 60 जागा मागितल्याची माहिती आहे। यावर वडेट्टीवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीनं कोणत्या जागांवर दावा केलाय हे मला माहिती नाही, मी त्या प्रक्रियेत नाही। आमच्या मुंबईतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर मी हे सांगू शकेन, पण आज सायंकाळी किंवा रात्री उशिरा चर्चा पूर्ण होईल। उमेदवारी दाखल करण्यास आणखी 2 दिवसांचा अवधी शिल्लक आहे। त्यात 2 पाऊल मागे पुढे करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे। सध्या दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे, पण शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही चर्चा फिसकटल्याचा दावा केलाय। यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ते डोकावून पाहण्याचा अधिकार मला नाही, पण त्यांच्या चर्चा पुढे खूप गेल्याचं मी ऐकलंय। त्यांच्यात घड्याळावर लढा आणि तुतारीवर लढा असा विषय सुरू आहे। मला ज्यावेळी या संदर्भात त्यांच्या बैठका झाल्या त्याचवेळी आम्ही निर्णय घेतला की शरद पवार अजित पवारांसोबत जात असतील तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची असं आम्ही यापूर्वीच स्पष्ट केलंय। इंडिगोमध्ये मोठ्या प्रमाणात विमानं रद्द होण्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पॅनेलने शुक्रवारी संध्याकाळी आपला अहवाल विमान वाहतूक नियामक DGCA कडे सादर केला आहे। ही समिती 5 डिसेंबर रोजी स्थापन करण्यात आली होती, मात्र अहवालात काय लिहिलं आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही। या पॅनेलमध्ये DGCAचे महासंचालक संजय ब्रह्मणे अध्यक्ष, उपमहासंचालक अमित गुप्ता, वरिष्ठ उड्डाण कार्यनिरीक्षक कॅप्टन कपिल मांगलिक आणि उड्डाण कार्यनिरीक्षक कॅप्टन रामपाल यांचा समावेश होता। पॅनेलने ज्या परिस्थितीमुळे विमाने रद्द झाली त्याची समीक्षा आणि चौकशी केली। अहवालाची प्रत नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू आणि सचिव समीर कुमार सिन्हा यांना देण्यात आली आहे। मात्र एका वेगळ्या पद्धतशीर पुनरावलोकनात असं म्हणण्यात आलं आहे की एअरलाईनने जागतिक मानांकनाच्या तुलनेत 891 अधिक पायलट ठेवले होते। यावरून असं दिसून येतं की कर्मचाऱ्यांची कमतरता नसून वेळापत्रकातील गोंधळामुळेच विमाने रद्द झाली। इकडे इंडिगोने विमाने रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना 10,000 रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर जारी करण्यास सुरुवात केली आहे। हे व्हाउचर 12 महिन्यांसाठी वैध राहतील, जे इंडिगोच्या कोणत्याही विमानात वापरता येतील। खरं तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला इंडिगोची 6 दिवसांच्या आत 5,000हून अधिक विमाने रद्द झाली होती, ज्यामुळे देशभरातील हजारो प्रवासी अडकले होते। इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सच्या एका अहवालानुसार नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअरलाईनची तयारी बदललेल्या नियमांनुसार पुरेशी होती का हे शोधण्यासाठी पद्धतशीर पुनरावलोकनाचाही आदेश दिला होता। मुंबई महानगर परिसरासह राज्यातील पुणे, नाशिक यासारख्या प्रमुख महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये युती जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। युती जाहीर होताच उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगानं सुरू झाली असून अनेक ठिकाणी AB फॉर्म वाटप, अर्जाची तयारी आणि जागा वाटपाचे अंतिम टप्पे गाठले जात आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या काही जागांवर अद्याप चर्चा सुरू झाली असली तरी त्याआधीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेनं आक्रमक पवित्रा घेत थेट 50 जागांवर दावा ठोकल्यानं स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। मनसेकडून या जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून त्यांना अधिकृत AB फॉर्मही पाठवण्यात आलेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 112 जागा आहेत, त्यापैकी 50 जागांवर मनसेकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून या जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली आहे। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट शिवतीर्थावरून उमेदवारांचे अर्ज घेऊन रवाना होत या तयारीला अधिकृत स्वरूप दिलंय। उर्वरित जागा या ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत। पुढील 48 तासांमध्ये कल्याण डोंबिवलीत मनसे उमेदवारांना AB फॉर्मचा औपचारिक वाटप होणार असून शेवटच्या 2 दिवसात सर्व उमेदवार आपले अर्ज दाखल करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। या हालचालींमुळे कल्याण डोंबिवलीत निवडणुकीचा प्रचार आणि हालचालींना वेग आलाय। दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। युती संदर्भात दोन्ही पक्षांच्या समन्वयक समित्यांच्या बैठका सुरू असतानाच भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेसोबत युती नको, स्वबळावरच निवडणूक लढवावी असा ठाम आग्रह धरलाय। युती झालीच तर भाजपला महापौर पदासह स्थायी समितीतील महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांची ही भावना उघडपणे मांडल्यानं महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आलेत।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप उर्फ आप्पा राऊतही यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी आपले मोठे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील विक्रोळीतील एका वॉर्डमधून आपलं नशीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. पण या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी शरद पवार गटाच्या आग्रहावरच अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी या आघाड्यांमधील घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत आली असताना संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप राऊत बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते. यासंबंधीच्या माहितीनुसार संदीप राऊत हे आपले बंधू आमदार सुनील राऊत यांच्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील 111 नंबरच्या वॉर्डातून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. पण ते ज्या वॉर्डासाठी इच्छुक आहेत तिथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा केला आहे. यामुळे पेच निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारीच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तोडगा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चर्चा कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शरद पवार गट या जागेवरून माघार घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी सांगितलं की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम रद्द करण्याच्या विरोधात देशव्यापी मोहीम राबवण्याची गरज आहे. दिल्ली काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत खरगे यांनी असं सांगितलं की मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया लोकशाही अधिकारांना कमी करण्याचा एक सुनियोजित कट आहे. घरोघरी जाऊन हे सुनिश्चित करा की गरीब, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील मतदारांची नावं मतदार यादीतून काढली जाणार नाहीत. खरगे म्हणाले की ही बैठक अशा वेळी होतीये जेव्हा लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांवर गंभीर धोका निर्माण झालाय. खरगे म्हणाले की मनरेगा ही यूपीए सरकारची एक दूरदृष्टीची योजना होती ज्याचं जगभरात कौतुक झालं. या योजनेच्या प्रभावामुळे तिचं नाव महात्मा गांधींच्या नावावर ठेवण्यात आलं. त्यांनी आरोप केला की मोदी सरकारनं कोणताही अभ्यास, मूल्यांकन किंवा राज्य आणि राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता हा कायदा रद्द केला. त्यांनी 3 कृषी कायद्यांचे उदाहरण देत सांगितलं की विरोध प्रदर्शनानंतर सरकारला ते कसं मागं घ्यावं लागलं होतं. खरगे यांनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांचाही निषेध केला आणि ते म्हणाले की संपूर्ण देशाला याची चिंता आहे. ते असंही म्हणाले की भाजप आणि RSSशी संबंधित संघटनांनी ख्रिसमस समारंभांवर केलेल्या हल्ल्यांमुळे जातीय सलोख्याला धक्का लागलाय आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासाठी हा निर्णय पुणे जिल्हाधिकारी आणि श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानाने घेतला आहे. महाशिवरात्रीचा कालावधी म्हणजेच 12 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या दरम्यान मंदिर दर्शनासाठी खुलं राहील. महाराष्ट्र शासनाने श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी आणि बांधकामादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा प्रशासन, देवस्थान संस्थानाचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांची सुरक्षितता, सोयी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन आणि सुसज्ज सभामंडप तसेच पायरी मार्गाचे बांधकाम प्रस्तावित आहे. या कामासाठी सध्याचा जुना सभामंडप काढणे आवश्यक असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संरचनात्मक आणि स्थापत्य स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. कामाचं स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता राखणं आणि कामे वेळेत पूर्ण करणं आवश्यक असल्याने मंदिर परिसर तात्पुरता बंद ठेवणं अपरिहार्य आहे. सन 2027 मध्ये नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ 2025च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे येणारे लाखो भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणं हे प्रशासनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागलाय. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजपनं आमच्या पाठीत खंजीर खुपसले असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केलाय। निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीत एकत्र लढण्याची चर्चा सुरू होती, मात्र प्रत्यक्षात भाजपकडून कोणतीही जागा देण्यात न आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेतलाय। या घोषणेमुळे वसई विरारमधील राजकारणात मोठा स्फोट झाल्याचं चित्र आहे। राजाराम मुळीक यांनी भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप करताना सांगितलं की निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नावाखाली सातत्यानं बैठका होत होत्या। या बैठकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं युती धर्म पाळत सहभाग घेतला, चर्चा केल्या आणि समन्वयाची भूमिका ठेवली, मात्र प्रत्यक्ष जागा वाटपाच्या टप्प्यावर भाजपनं एकही जागा न देता आश्वासनांवर पाणी फेरल्याचा आरोप त्यांनी केला। जो पक्ष आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहत नाही तो मतदारांशीही कधीच प्रामाणिक राहू शकत नाही असा थेट टोला त्यांनी लगावला। युती केवळ कागदावर होती, प्रत्यक्षात आम्हाला डावलण्यात आलं असंही मुळीक यांनी ठामपणे सांगितलं। या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवर आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलंय की आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपनं आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले नसते। आमचे उमेदवार पळवले गेले ही बाबच आमच्या पक्षाची ताकद दाखवणारी आहे असा दावा करत मुळीक यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एखादा पक्ष आमच्याशी युती करत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला। त्यामुळे वसई विरारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असून यामुळे थेट आणि तीव्र लढतीची चिन्ह स्पष्ट झाली आहेत। भाजपने मुंबई महापालिकेचा गड जिंकण्यासाठी उत्तर भारतीयांची मनं जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी भाषिक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे। यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार व गायिका मैथिली ठाकूर, मनोज तिवारी यांच्यासह अनेकांचा समावेश असणार आहे। सत्ताधारी महायुतीच्या जागावाटपांचा घोळ आता जवळपास संपल्यात जमा आहे। भाजप आणि शिवसेना ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत, तर सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत। भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आकाश पाताळ एक करत आहे। यासाठी या भगव्या पक्षाकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत। यात उत्तर भारतीय मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांच्याच भागातील स्टार प्रचारकांना प्रचारासाठी बोलवण्याच्या रणनीतीचाही समावेश आहे। या संबंधीच्या माहितीनुसार भाजपने उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुवा व रवी किशन यांना प्रचारासाठी बोलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। मतांचं समीकरण पाहता उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये भाजपकडून या प्रचारकांना मैदानात उतरवण्यात येईल। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या स्टार प्रचारकांची मांदियाळी मुंबईच्या हिंदी भाषिक बहुल भागात दिसून येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनेही या कामी अभिनेता गोविंदा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची सध्या चर्चा सुरू आहे। त्यात जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हे दोन्ही पक्ष 10 आणि 12 जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्याच्या मुद्द्यावर संवाद साधत आहेत। यापैकी काही जागांवर दोन्ही पक्ष अडून बसलेत, त्यामुळे त्यावर विचारपूर्वक तोडगा काढला जातोय। मुंबई महापालिकेत महायुतीचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार शिवसेना आणि भाजपने केला आहे। त्यामुळे जागांच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेत कोणताही अडसर येणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जाते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।